आपण आज दूध खीर बनवणार आहोत. त्याच्यासाठी हे तांदूळ भिजत घातलेले आहेत आणि त्यात खोबर, विलायची, साखर आणि कस्टर्ड पावडर हे सर्व साहित्य घालून आपण दूध खीर बनवणार आहोत. आणि आता हे तांदूळ 1 तास भिजत घातलेले आहेत आणि ते मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत. हे मिक्सरमध्ये वाटलेलं आहे. मध्ये दूध टाकलेलं आहे आणि विलायची पण याच्यामध्येच टाकली आहे, कारण बारीक होती त्याच्यामध्येच. आणि हे आता याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. चांगलं मिक्स करून उकळवायचं आहे आणि चांगलं शिजू द्यायचं आहे. थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे कस्टर्ड पावडर आहे ते आता मिक्स करायचं आहे. हे गुठळ्या न होऊ देता असं हलवायचं आहे आणि एकही गुठळीमध्ये होऊ द्यायची नाही. आणि ते शिजलं की मगच हे मध्ये टाकायचं, तोपर्यंत टाकायचं नाही, कारण हे खाली बुडाला चिटकून बसतं. हे चांगलं शिजलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे जे कस्टर्ड पावडर मिक्स केलं आहे ते याच्यामध्ये मिक्स करूया. हे पहा असं होते. आता हे पण चांगलं शिजलं की मग मध्ये खोबर टाकायचं आहे. आणि मग त्यानंतर कमी जास्त प्रमाणात साखर, ज्याला जशी हवी आहे तशी. जास्त गोड खात असले तर जास्त साखर टाकायचं, कमी गोड खात असले तर कमी साखर टाकायचं. आणि मग आपली ही दूध खीर तयार झालेली आहे. अजून 2 मिनिटं शिजवायचं आणि बंद करून घ्यायचं. घट्टसर अशी झाली आहे, त्यामुळे आता ही दूध खीर तयार झालेली आहे. चपाती सोबत लावून खायला खूपच छान लागते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.